नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा माझ्या चॅनलचा पहिला व्हिडिओ. चॅनलचं नाव आहे मॉम अँड डॉटर. आज आपण बनवणार रेड सॉस पास्ता. चला सुरू करूया. बनवणार 3 प्रकारचे पास्ता, फ्लेवर मध्ये नाही, आकारात. हे आहे 3 प्रकारचे पास्ता. आपण 3 प्रकारचे पास्ता उकळायला ठेवूया. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल. आता पाण्यात उकळी आल्या. आता पास्ता घालूया. काप. उकळत आहे, आपल्याला फक्त 80% उकळवायचंय. कारण भाजी घातल्यानंतर अजून छान शिजतंय. आता आपण सब्ज्यांना आता टोमॅटो कट करून झालाय, तर आता आपण काटूया कांदा. आता आपलं टोमॅटो आणि कांदा दोन्ही कट करून झालंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून सब्ज्या पण ऍड करू शकतात. आपण ह्या सब्ज्यांना एका प्लेट मध्ये घेऊया. आता प्लेट झालंय. सब्ज्या कट करता करता आपला पास्ताही उकळून झालाय. आता बघूया. आता हे 80% उकळलंय. हे पास्ताला पाण्यातून सेपरेट करायचं. आता आपल्याला हे नॉर्मल पाणीने पास्ताला धुवायचंय. पण पाणी का नाही घालव ह्याचं कारण आहे की पास्ता एकमेकांना चिटकू. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपण तेल आणि मीठ का घाललो. मीठ घाललो कारण पास्तामध्ये चव यायला पाहिजे, आणि तेल कारण पास्ता भांड्याला चिटकू नाही, एकमेकांना चिटकू नाही. तयार करायला घेऊया. कांदा घातलो. टोमॅटो आणि मिरची. आता आपण ह्यात कॉमन मसाला सगळे घालूया. आता आपण ह्याच्यात हर्ब्स आणि पास्ता मसाला घालूया. आता आपण ह्याच्यात सॉस घालूया. टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि डार्क सोया. यात आम्ही मटर पण घातलो, हे ऑप्शनल आहे. आता घालतोय आपण यमी यमी पास्ता. आता पास्ता रेडी टू ईट. लाईक अँड सबस्क्राईब.